Hi guys, this is Jalinder from JW Classes. Welcome back. बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फायनल अकाउंट याबद्दल बघितलं होतं. पार्टनरशिप अकाउंट काय असणार, कसं असतं, त्यानंतर आपण त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पार्टनरशिप अकाउंट मध्ये कोणते कोणते अकाउंट तयार करायचे, ठीक आहे. त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्स कोणते असतात, इनडायरेक्ट एक्सपेन्स कोणते असतात ते आपण बघितलेलं. त्याच्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट आपण बघितलेल्या. आता मागील लेक्चर मध्ये आपण ज्या कॉन्सेप्ट बघितल्या आहेत त्या कॉन्सेप्ट वरच आधारित आपल्याला नेमके डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते असतात आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते असतात, त्यानंतर आपल्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ओळखताना कोणत्या कोणत्या अडचणी येतात, कोणते कोणते आयटम्स असे आहेत की ज्यांच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट आपल्याला बघावं लागेल. का ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जे डायरेक्ट एक्सपेन्स असतात ते कोणते कोणते लिहायचे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला कोणते कोणते आयटम्स लिहिले जातात. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय लिहितो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला काय लिहायचं ते आपण बघू. आणि जर वेळ जर भेटला तर ह्याच लेक्चरमध्ये आपण काय करूया, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट सुद्धा बघून घेऊ. त्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतोय की जर तुम्हाला जर पूर्णपणे पूर्ण वर्षाचं अकाउंटिंग 12वी असेल 11वी असेल कोणत्या वर्षाचं अकाउंटिंग जर तुम्हाला जर क्लासेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे ऍप्लिकेशनची. त्या लिंकवर तुम्ही काय, त्या लिंकला ओपन करून ऍप्लिकेशन डाउनलोड करा. जो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुमच्या स्क्रीनवर, त्या स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून तुम्ही काय करा, इन्फॉर्मेशन जाणून घ्या. ठीक आहे. 1 to 1 एकदम बेस टू ऍडव्हान्स अकाउंट काय त्यामध्ये मी टीच केलेलं आहे. बघा स्टुडंट, आपण लास्ट लेक्चर मध्ये जे बघितलं त्या लास्ट लेक्चरच आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. बघा मला ह्या लेक्चर मध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे की चॅप्टर 2 जे आपण बघतोय पार्टनरशिप फायनल अकाउंट असेल किंवा फायनल अकाउंट असेल, ठीक आहे. मी तर पार्टनरशिप हा शब्द थोडा वेळ डिलीट करतो. आता लगेच आपला पार्टनरशिपची गरज नाहीये कारण की 11 आणि 12चं बेसिक काय सेम टू सेम आहे. बघा ट्रीटमेंट ऑफ एक्सपेन्सेस, मला तुम्हाला काय सांगायचं की मी तुम्हाला बघा लास्ट लेक्चर मध्ये म्हटलं होतं की असे काय एक्सपेन्सेस आहे आणि असे काही एक्सपेन्सेस आहे की जे आपल्याला कन्फ्युजन करतात की जे डायरेक्ट की इनडायरेक्ट आहे, त्याबद्दल आपला इन्क्वायरी बघा, त्याबद्दल आपल्याला बघायचं आहे इन्फॉर्मेशन. फर्स्ट एक्सपेन्सेस दिलाय कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड म्हणजे काय, गुड्स परचेस करताना केला जाणारा वाहतुकीचा खर्च हा परचेसच्या रिलेटेड आहे, म्हणजे हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, त्यामुळे लिहायचा कुठे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड गुड्स सेल्स करताना किंवा फॅक्टरी मधून गोडाऊन मध्ये, गोडाऊन मधून म्हणजे फॅक्टरीच्या बाहेर गुड्स घेऊन जाण्यासाठी जो वाहतुकीचा खर्च केला जातो त्याला बोलायचं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हा गोडाऊनच्या रिलेटेड आहे किंवा सेलच्या रिलेटेड आहे. आणि गोडाऊन सेल्स ऑफिस यांच्या रिलेटेड जे खर्च असतात ते असतात आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणून कॅरेज आउटवर्ड आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, लिहायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर कॅरेज, तर सर कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार, कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ट्रेडिंग अकाउंट जे तुम्हाला इथं फॉर्मॅट दिसतो बघा, तुम्हाला दाखवून पण देतो मी काय बोलायचं मला. हे तुमचं ट्रेडिंग अकाउंट असणार आहे. त्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला हे सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस लक्षात ठेवा. आणि खाली त्याच्या खालीच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सर्व खर्च कोणते असणार आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. पण जेव्हा मी डायरेक्ट एक्सपेन्सेस बोलणार तर तुम्ही लगेच तुम्हाला स्वतःला सांगायचंय की डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे ट्रेडिंग अकाउंटची डेबिट बाजू.
जेव्हा मी जेव्हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस बोलणार तर तुम्हाला तुम्हाला तेव्हाच लगेच समजायला पाहिजे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू, कारण की डायरेक्ट एक्सपेन्सेसची पोस्टिंग ही होते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची पोस्टिंग होते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. जास्त काही डोकं लावायचं नाहीये. ठीक आहे, पाठांतर कोणी करू नका, प्रत्येक गोष्ट समजावून घ्या. मग कॅरेज, फक्त कॅरेज असेल लक्षात ठेवा, कॅरेजला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणायचं. ओनली कॅरेज असेल तर डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्स लिहितो आपण ट्रेडिंगच्या डेबिटला. सर कॅरेज, नुसतं कॅरेज का डायरेक्ट एक्सपेन्सेस? लक्षात ठेवायचं, नेहमी गुड्स आपण जेव्हा परचेस करतो तर गुड्स परचेस करताना हमेशा आपण बाहेरील ट्रान्सपोर्टेशनच्या गाड्या यूज करतो. ठीक आहे, जेव्हा आपण मुंबईवरनं गुड्स परचेस करणार, नागपूरवरनं गुड्स परचेस करणार, गुजरातवरनं गुड्स परचेस करणार, तर आपलं व्हेकल, आपली गाडी आपण तिथे गुड्स आणायला पाठवणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, तर म्हणजे 99% जेव्हा आपण गुड्स परचेस करतो तर बाहेरील गाड्यांना यूज करून आपण काय गुड्स व्यवसायामध्ये आणतो. ठीक आहे, आणि गुड्स सेल्स करत असताना जास्त करून आपली कंपनीची व्हेकल असते, लक्षात घ्या. त्यामुळं कॅरेज म्हणजे वाहतूक. ठीक आहे, गुड्स परचेस करताना, ठीक आहे, जो खर्च केला जातो किंवा वाहतुकीचा खर्च जो केला जातो त्याला म्हणायचं कॅरेजचा खर्च. पण 99% कॅरेज हे परचेसच्या रिलेटेडचा खर्च आहे, म्हणून कॅरेज हा परचेसच्या रिलेटेड आहे, म्हणून याला म्हणायचं डायरेक्ट एक्सपेन्सेस. याची पोस्टिंग करायची ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. नंतर वेजेस टू फॅक्टरी वर्कर्स, तर फॅक्टरीमध्ये मजूर काम करतात, त्यांना वेजेस द्यायचे, वेजेस द्यायचे, पेड करायचे. वेजेस पेड टू फॅक्टरी वर्कर्स, म्हणजे वेजेसचा खर्च आपण कोणावरती केलाय? सर आपण वेजेसचा खर्च केलाय फॅक्टरी वर्कर्स वरती. हा फॅक्टरीच्या रिलेटेड खर्च आहे, म्हणजे आपला डायरेक्ट एक्सपेन्स आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस लिहिला जातो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. वेजेस टू ऑफिस P1, वेजेस टू ऑफिस P1. आता आपण वेजेस, मजुरी पेड केली, मजुरीचे पैसे आपण दिले, पण दिले कोणाला? सर ऑफिस मध्ये जो P1 काम करतो त्याला. आणि आपलं बोलणं काय झालंय की ऑफिस सेल्स आणि गुड्स यांच्या रिलेटेड जे खर्च असतील ते आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण लिहितो कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. फक्त वेजेस दिलाय, लक्षात ठेवा. वेजेस हे जास्त करून परचेसच्या रिलेटेड केलं जातं. वेजेसचा खर्च हा जास्त करून वेजेसचा खर्च होण्याचं जास्त प्रमाण हे परचेस, फॅक्टरी, प्रोडक्शन यांच्या रिलेटेड जास्त आहे. ठीक आहे, वेजेसचा खर्च हा परचेसच्या रिलेटेड, फॅक्टरीच्या रिलेटेड आणि प्रोडक्शनच्या रिलेटेड जास्त प्रमाणात होतो. म्हणजे जास्त वेटेज कुठे आहे? फॅक्टरी वेजेस, फॅक्टरी, प्रोडक्शन अँड परचेसच्या रिलेटेड आहे. म्हणून फक्त वेजेस असेल तर आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस लिहायचं कुठं? प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर वेजेस अँड सॅलरी म्हटलंय, इथं जरी तुम्हाला वेजेस अँड सॅलरी म्हटलंय कन्फ्युजन होण्याचं कारण नाहीये. पहिला शब्द कोणता आहे तो लक्षात ठेवा. सर पहिला शब्द यामध्ये वेजेस आहे, पण लक्षात ठेवा पहिला शब्द जर वेजेस असेल, पहिला शब्द जर वेजेस असेल तर वेजेस आपला काय? डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. म्हणजे वेजेस अँड सॅलरी जर दिला असेल तर पहिला शब्द वेजेस आहे, पण जास्त वेटेज द्यायचं कोणला? वेजेसला. ठीक आहे, वेजेस आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणूनच सॅलरी, वेजेस अँड सॅलरी सुद्धा आपला काय आहे? डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्याला लिहायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला न लिहिता लिहायचं कुठे? ट्रेड. इथं चुकून झालं, लिहून घ्या ट्रेडिंग अकाउंट. त्यानंतर पुढे बघा रेंट ऑफ फॅक्टरी. फॅक्टरी, प्रोडक्शन अँड परचेसच्या रिलेटेड रेंट आहे. रेंट म्हणजे भाडे. फॅक्टरीचं जे भाडं असेल, जे रेंट असेल, तो आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, लिहायचा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. रेंट ऑफ गोडाऊन, जे आपलं गोदाम असेल, जे आपलं गोडाऊन असेल, जे आपलं स्टोर हाऊस असेल, म्हणजे स्टॉक स्टोअर करण्याचा हाऊस असेल, त्याचं भाडं, म्हणून त्याला म्हटलं रेंट टू गोडाऊन किंवा रेंट ऑफ गोडाऊन. लक्षात ठेवायचं
गोडाऊन सेल्स अँड ऑफिसच्या रिलेटेड जे खर्च असतील ते सर्व खर्च असते आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस नेहमी लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. फक्त रेंट दिलाय, रेंट म्हणजे भाडे. रेंट हे जास्त प्रमाणामध्ये रेंट हे जास्त प्रमाणामध्ये ऑफिस गोडाऊन च्या रिलेटेड जास्त असतं. ठीक आहे, रेंट हे जास्त प्रमाणामध्ये गोडाऊन आणि ऑफिसच्या रिलेटेड जास्त असतं. त्यामुळे रेंट हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून लिहायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पुढे म्हटलंय सॅलरी टू फॅक्टरी मॅनेजर सुपरवायझर. फक्त सॅलरी असतं तर कन्फ्युजन झालं नसतं, पण सॅलरी पेड केली टू कोणला केली? फॅक्टरी मॅनेजरला, सुपरवायझरला. तुमच्या डोक्यामध्ये फिक्स झाला असेल की फॅक्टरी परचेस अँड प्रोडक्शनच्या रिलेटेड जे खर्च होतात ते कोणते असतात? डायरेक्ट. मग हे सॅलरी कोणाची? मॅनेजरची. मग तो मॅनेजर काम कुठे करतोय? फॅक्टरीमध्ये. मग फॅक्टरीच्या रिलेटेड सॅलरी आहे म्हणून लिहायची कुठे? ही डायरेक्ट एक्सपेन्स लिहायचं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. म्हणून सॅलरी टू फॅक्टरी मॅनेजर ऑब्लिक सुपरवायझर डायरेक्ट एक्सपेन्सेस लिहायचं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पुढे दिलाय सॅलरी टू ऑफिस मॅनेजर. सॅलरी टू ऑफिस मॅनेजर, ऑफिसमध्ये जो मॅनेजर काम करतोय त्याला पगार दिला. आता पहिली गोष्ट, मॅनेजर काम कुठे करतोय? सर ऑफिसमध्ये करतोय. ऑफिसमध्ये जो मॅनेजर काम करतोय त्याला सॅलरी दिली, त्याला पगार दिला, म्हणजे हा खर्च ऑफिसच्या रिलेटेड आहे. ऑफिसच्या रिलेटेड जर खर्च असेल तर आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्याला लिहायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पुढे दिलाय सॅलरी, फक्त सॅलरी. ठीक आहे, फक्त सॅलरी असेल, पगार असेल, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. सॅलरी अँड वेजेस, पहिला शब्द कोणता? सॅलरी. वेजेस सेकंड नंबरला. नो, त्याच्यावरती कमेंट, त्याच्यावर बोलायचंच नाही काय. पहिला शब्द कोणता आहे? सॅलरी. याचा अर्थ सॅलरी हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून सॅलरी अँड वेजेस लिहायचं कुठे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. हिटिंग अँड लाइटिंग, हिटिंग ही फॅक्टरीमध्ये यूज करतात. हिटिंग असेल ते फॅक्टरीमध्ये प्रोडक्शनच्या रिलेटेडचा खर्च येतो. अँड लाइटिंग, लाइटिंग कुठे? ऑफिसमध्ये आणि गोडाऊन मध्ये. पण आता सगळ्यात महत्वाचा पहिला शब्द कोणता आहे? सर हिटिंग दिलाय. हिटिंग आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस. हिटिंग म्हणजे जे काही आपल्या मशीन्स असतात त्याची हीट असते, त्याची लाईट असते, त्याला हिटिंग असं म्हटलं जातं. मग हिटिंग आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. पहिला शब्द हिटिंग आहे. हिटिंग अँड लाइटिंग हा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे लिहायचं कुठे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर लाइटिंग अँड हिटिंग दिलाय. पहिला शब्द कोणता? लाइटिंग आहे. लाइटिंग जास्त प्रमाणात यूज कुठे करता? ऑफिसमध्ये आणि गोडाऊन मध्ये. लाइटिंग हा खर्च ऑफिस आणि शब्द बदलले का अर्थ बदलतो, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे कन्फ्युजन होगा. शब्द बदलले तर अर्थ बदलतो. लाइटिंग अँड हिटिंग, मग लाइटिंग हा ऑफिस आणि गोडाऊनच्या रिलेटेड आहे म्हणून लक्षात ठेवायचं. लाइटिंग हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून लिहायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. लाइटिंग अँड हिटिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पेन असेल, पेन्सिल असेल, खोडलबर असेल, शॉर्पनर असेल, स्टॅपलर असेल, स्टॅपलरच्या पिना असेल, लिहिण्याचे बुक्स असेल, परचेस बुक्स असेल, सेल्स बुक्स असेल, रजिस्टर असेल, हे सर्व जे खर्च असतात ते प्रिंटिंग अँड स्टेशनरीचे असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे पीएलच्या डेबिटला. खाली आता आपल्याला बघायचं आहे, आपण आता बघितलं जे कन्फ्युजन होणारे पार्ट होते, जे कन्फ्युजन होणारे आयटम होते त्यांची आपण चर्चा केली. ठीक आहे, हे व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, तुम्ही मागच्या लेक्चर सगळं लिहून घेतलं असेल. नेक्स्ट पेजवर नाव टाकावरती ट्रीटमेंट ऑफ फॉलोइंग एक्सपेन्सेस आणि ते लिहून घ्या. कॅरेज इनवर्ड, मग तुम्ही समोर लिहू पण शकता. मी मुद्दाम लिहिलं नाहीये. काय लिहिलं नाहीये मी? तो डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्ही असं लिहा, कॅरेज इनवर्ड डॅश करा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, सॉरी डायरेक्ट एक्सपेन्सेस डॅश करा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड डॅश इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला. वेजेस टू फॅक्टरी वर्कर्स डायरेक्ट एक्सपेन्सेस असं लिहित चला, मी तुम्हाला समजेल. चला पुढे नवीन पानावरती नाव टाकायचं. वरती नवीन पानावर नाव टाका तुम्ही ट्रेडिंग अकाउंट. काय टाकशाल तुम्ही? ट्रेडिंग अकाउंट. फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आपला ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट बघायचा आहे. बघा
मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ट्रेडिंग अकाउंट का असतं. ठीक आहे, इथं पण तेच दिलंय. ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. Trading account is open in the trading organization for the purpose to find out the gross profit or gross loss incurred during the year. In the debit side of this account, all direct expenses are recorded, and in the credit side of account, all direct income of the firm are recorded. If the trading account's क्रेडिट साइड इज मोर दॅन डेबिट साइड, याचा आपला विभाग नाही करायचा आहे, ते आपण नंतर बघणार आहे. ग्रॉस प्रॉफिट काय असतो, ग्रॉस लॉस काय असतो, हे आता सांगण्यामध्ये काही अर्थ नाही. पण एवढं सांगितलं हे वाचल्यावरती, जे मागील लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं, हे ट्रेडिंग अकाउंट हे गुड्सच्या रिलेटेड अकाउंट असतं. ठीक आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला काय लिहितो आपण, परचेसेस, म्हणजे गुड्स वाढला तर आपण, मी खाली येतो थोडासा बघा, हा ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट आहे. ठीक आहे, तुम्ही एक काम करणार, नवीन पानावरती नाव टाकणार ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2000 ठीक आहे, बघा फॉर्मॅट कसं दिलाय ट्रेडिंग अकाउंटचा. पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज म्हणजे पर्टिक्युलर डेबिट इनर अमाऊंट रुपीज, डेबिट आउटर अमाऊंट रुपीज. त्यानंतर क्रेडिटला पर्टिक्युलर क्रेडिट इनर अमाऊंट रुपीज, आउटर अमाऊंट रुपीज, म्हणजे हा तुमचा फॉर्मॅट असणार आहे. ठीक आहे, मग पर्टिक्युलर डेबिट साईडला का लिहायचं आणि क्रेडिट साईडला का लिहायचं, मी मागील लेक्चरमध्ये खूप ओरडून सांगितलं होतं की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस लिहिले जातात. ठीक आहे, आणि आता पुन्हा थोडं अजून पुढचं सांगतो मी की ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला डायरेक्ट एक्सपेन्स असतात. तर डायरेक्ट डायरेक्ट इन्कम काय असतात. ठीक आहे, कारण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला डायरेक्ट इन्कम दिले जातात. मी डायरेक्ट इन्कम बद्दल जास्त बोलणार नाही. पण आता मी पुन्हा रिपिटेशन करतो, इथे लिहितो, जर तुम्ही पण लिहून घेताना लिहून घ्या. आता शक्यतो सगळ्यांनी व्यवस्थित लेक्चर बघा. ठीक आहे, तुम्हाला नोट्स दिलाय, त्या नोट्स मध्ये पूर्ण फॉर्मॅट मी दिलेला आहे. ठीक आहे, या नोट्स तुम्हाला ज्या पीडीएफ फाईल मध्ये दिलेल्या आहे त्या नोट्स मधून व्यवस्थित लिहून घ्याल. एकतर पहिल्यांदा तुम्ही लिहून घ्या सर्व, नंतर समोर ठेवा आणि मी जे सांगतो समजून ते लक्ष द्या. ठीक आहे, बघा ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साइडला जेव्हा गुड्स वाढतो तेव्हा लिहिला जातो ट्रेडिंगच्या डेबिटला, आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण काय लिहितो, जेव्हा गुड्स कमी होतो तेव्हा लिहिला जातो ट्रेडिंगच्या क्रेडिटला. काय म्हटलं मी, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला गुड्स वाढला तर लिहायचा, आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला गुड्स कमी झाला तर लिहायचं. पण चला आपण ट्रेडिंगच्या डेबिटला येऊ, थोडं बघू काय काय म्हटलंय. टू ओपनिंग स्टॉक, जो मागच्या वर्षी, जो लास्ट इयरला 31 मार्चला जो क्लोजिंग स्टॉक होता तो ह्या वर्षी 1 एप्रिलला काय होतो, ओपनिंग. नेहमी ओपनिंग स्टॉक लिहायचा ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर टू परचेसेस, परचेस केल्यावरती गुड्स वाढतो म्हणून लिहायचा ट्रेडिंगच्या डेबिटला. लेस रिटर्न्स काय असतं ते मी आता सांगणार नाही, फक्त लिहून घ्या. टू कॅरेज इनवर्ड, मी असे काही पॉइंट तुमच्या समोर करेन का जे आता लगेच तुम्हाला समजून सांगण्याची गरज नाहीये, ते मी आता समजावून सांगणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, ते लिहून ठेवा, फक्त त्याच्यावरची चर्चा करू नका. जसे आपले क्वेश्चन प्रॅक्टिकल पुढे पुढे जाणार आहेत त्या याच्यात तुम्हाला समजेल. ठीक आहे, बघा कॅरेज इनवर्ड हा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर जिथं हे तुम्हाला ट्रेडिंगच्या डेबिटला जेवढे एक्सपेन्सेस दिसतात ते सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. टू फ्रेट, टू डॉक चार्जेस, टू कस्टम ड्युटी, टू वेजेस अँड प्रोडक्टिव्ह. ठीक आहे, सर्व जे तुम्हाला इथे अडणार आहे हे सर्व मी एक्सप्लेन तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना सांगणार आहे. कारण की आता मी कितीही सांगितलं तर तुम्हाला कन्फ्युजन वाढण्याची दाट शक्यता असते आणि समजून घ्यायला थोडा प्रॉब्लेम होतो. मी काय करतोय, जे ट्रेडिंगच्या डेबिट आहे ते वाचून दाखवतो, म्हणजे तुम्ही त्याच्या तुमच्या कानावर जर गेलं तर प्रॉब्लेम येणार नाही. टू वेजेस प्रोडक्टिव्ह, प्रोडक्शनच्या रिलेटेड वेजेस आहे. टू मॅन्युफॅक्चरिंग वेजेस, गुड्स तयार करताना जे वेजेस पेड केलं तो खर्च आहे. टू वेजेस अँड सॅलरी, मजुरी अँड सॅलरी. इम्पोर्ट ड्युटी, ठीक आहे, बाहेर देशातून आपण काही गुड्स परचेस केला असेल त्याच्यावर काही ड्युटी पेड केली तो आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे.
टू कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर, ग्रीस. काय होतं, कोणताही गुड्स प्रोडक्शन करत असताना आपल्याला पाणी लागतं, कोळसा लागते, आग लागते, आग करण्यासाठी कोळसा लागतो, त्यानंतर गॅस, ऑइल, खूप साऱ्या गोष्टी लागतात. मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड आहे. रॉयल्टी ऑन परचेस ऑब्लिक प्रोडक्शन, ठीक आहे, परचेसच्या रिलेटेड आपण जी काय रॉयल्टी पेड केली आहे तो खर्च आहे. प्रायमरी पॅकिंग चार्जेस, परचेसच्या रिलेटेड आपण काही पॅकिंग केलंय तो आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. फॅक्टरी हिटिंग अँड लाइटिंग, जे फॅक्टरीमध्ये जे काही मशिनरी आहे त्याला काय लाइटिंग लागते, त्याची काही हिटिंग होते, तो आपला एक्सपेन्सेस आहे डायरेक्ट. त्यानंतर टू फॅक्टरी रेंट अँड रेट्स, फॅक्टरीचं जे रेंट असणार आहे तो आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. टू फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरीचा जो काही इन्शुरन्स असणार तोही आपला काय डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. टू वर्कर मॅनेजर सॅलरी, जे वर्कर, जे मॅनेजर काम करतात फॅक्टरीमध्ये त्यांची जी सॅलरी आहे ती कोणती असणार आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस. सर ग्रॉस प्रॉफिट दिलं खाली, याच्यावर आपल्या चर्चा करण्यामध्ये आता काही अर्थ नाही. जेव्हा प्रॅक्टिकल आपण क्वेश्चन बघणार तेव्हा तुम्हाला समजून देईल मी. पुढे बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काय म्हणलंय, जेव्हा गुड्स कमी होतो, गुड्स जेव्हा कमी होतो तेव्हा लिहायचं ट्रेडिंगच्या क्रेडिटला. म्हणजे लक्षात ठेवा गुड्स केव्हा कमी होतो. ठीक आहे बघा, बाय सेल्स, जितका आपण सेल्स करू तेवढा गुड्स आपला काय होतो, कमी होतो, म्हणून लिहायचं ट्रेडिंगच्या क्रेडिटला. लेस रिटर्न इनवर्ड, याच्यावर आपण चर्चा करणार नाहीये. पुढे बघा, बाय गुड्स लॉस्ट बाय फायर, कंपनीमध्ये जर आग लागली असेल तर आग लागल्यावरती आपला गुड्स काय होणार आहे, आगीमध्ये जाऊन खाक होणार आहे. जर गुड्स जाऊन खाक झाला तर गुड्स कमी होणार आहे, लिहायचा ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बाय गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट, थेफ्ट म्हणजे चोरी, थेफ्ट म्हणजे काय, चोरी, लक्षात ठेवायचं आहे. मग चोरी जर आपल्या कंपनीमधून गुड्स चोरी जर झाला तर 100% आपला गुड्स काय होणार आहे, कमी होणार आहे. गुड्स कमी झाला ट्रेडिंगच्या क्रेडिटला. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल, फ्री सॅम्पल काय असतं याचे एक्झाम्पल खूप सारे मी पुढे देणार आहे, पण आता मी शॉर्टकट मध्ये सांगतो. ऍडव्हर्टाइजमेंटसाठी जर आपण गुड्स यूज केला तर तो आपला खर्च आहे, आणि ऍडव्हर्टाइजमेंटसाठी गुड्स कमी यूज केला तर गुड्स कमी होतो, म्हणून लिहायचं कुठे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सर तो कसा यूज करायचा, का करायचा त्याची आपल्याला आता गरज नाहीये. आपण जेव्हा एक्झाम्पल बघणार आहोत, एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक ऍडजस्टमेंट असेल, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल, ठीक आहे, त्याच्यावर आपण चर्चा करू नंतर. बाय गुड्स लॉस्ट इन ऍक्सिडेंट, म्हणजे काय की समजा आपली पुण्यावरनं इथं आपण जिथं बिझनेस करतो आपल्या फॅक्टरीमध्ये, आपण मुंबईवरनं गुड्स परचेस केला तर मुंबईवरनं आपल्या फॅक्टरीपर्यंत येईपर्यंत जो काही गुड्स आपण गाडीमध्ये मागवला होता त्या गाडीचा समजा ऍक्सिडेंट झाला तर गुड्स काय होणार, नुकसान होणार आहे. गुड्स आपला परत असणार आहे का, नाही, लक्षात ठेवा. म्हणजे गुड्स संपला, गुड्स कमी, ऍक्सिडेंट मध्ये गुड्स आपला सर्वनाश झाला म्हणून गुड्स कमी झाला, लिहायचा क्रेडिटला. गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर, आपले कंपनीचे जे ओनर असतील, जे पार्टनर असतील फॅक्टरीचे, म्हणजे आपली जे काही पार्टनरशिप फर्म असेल किंवा प्रोप्रायटरशिप असेल त्यामध्ये ओनर ऑब्लिक पार्टनर हे काय करतात, स्वतःच्या घरगुती वापरासाठी व्यवसायातून गुड्स काय करतात, घेऊन जातात. ठीक आहे, मग मला सांगा व्यवसायाचे मालक व्यवसायातून स्वतःच्या घरगुती वापरासाठी जर गुड्स घेऊन गेले तर व्यवसायातील गुड्स कमी झाला, गुड्स कमी झाला म्हणून लिहायचं कुठे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. क्लोजिंग स्टॉक याच्यावर मी आता चर्चा करणार नाहीये, पण क्लोजिंग स्टॉक नेहमी लिहायचा ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बाय ग्रॉस लॉस याच्यावर सुद्धा चर्चा करण्यात आता काही अर्थ नाहीये. ठीक आहे, बघा हे सर्व तुम्हाला आता माहिती झालं. ट्रेडिंगच्या डेबिटला कोणते आयटम्स लिहायचे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला कोणते आयटम्स लिहायचे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही आता व्यवस्थितपणे समजून घेतला असेल ट्रेडिंग अकाउंट, तर व्यवस्थित लिहिलं असेल तर ठीक आहे, नसेल लिहिले तर नोट्स मधून ओपन करा आणि व्यवस्थित फॉर्मॅट काय करा, लिहून घ्या. ठीक आहे, तर खाली काय म्हटलं बघा त्यामध्ये, इन द केस ऑफ कंबाइंड टर्म ऑफ वेजेस अँड सॅलरीज फॉलोइंग ट्रीटमेंट शुड बी गिव्हन. सॅलरी मध्ये कन्फ्युजन होतं, वेजेस मध्ये कन्फ्युजन होतं. मी बघा तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, बघा इथे तुम्हाला मी सांगितलेलं आहे
की सॅलरी अँड वेजेस कुठे लिहायचं आणि वेजेस अँड सॅलरी कुठे लिहायचं त्याच्यावरच खाली चर्चा केली. तर बघा काय म्हटलंय, पॉइंट ए काय म्हटलं बघा, व्हेन द ऍटम वेजेस अँड सॅलरीज इज गिवन in which wages are appearing first. काय म्हटलं बघा, when the atom wages and salary. त्यांचं म्हणणं काय आहे, जर आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये ट्रायल बॅलन्स असतो माहिती असेल, ट्रायल बॅलन्स वरून आपण काय करतो, फायनल अकाउंट तयार करतो. जर ट्रायल बॅलन्स मध्ये वेजेस अँड सॅलरी दिलं असेल तर लिहायचं कुठे, त्यांचं म्हणणं काय, इज गिवन इन विच वेजेस आर अपिअरिंग आर फर्स्ट. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की या दोघांमध्ये वेजेस अँड सॅलरी मध्ये पहिला शब्द कोणता आहे, वेजेस आहे. कोणता आहे, वेजेस. म्हणून त्याला म्हणायचं डायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्स आपण लिहितो कुठं, ट्रेडिंगच्या डेबिटला. म्हणून पुढे म्हटलंय इट शुड बी ट्रान्सफर्ड टू ट्रेडिंग अँड अकाउंट डेबिट साइड. समजलं. वेजेस अँड सॅलरी जरी तुम्हाला ट्रायल बेसला आयटम दिला असेल तर कन्फ्युजन होण्याचं कारण नाहीये. जो पहिला शब्द दिलाय त्याला वेटेज द्या, त्याला जास्त मान सन्मान द्या. मग पहिला शब्द कोणता आहे, वेजेस आहे. वेजेस आपण आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि वेजेस आपण लिहितो कुठं, ट्रेडिंगच्या डेबिटला. ठीक आहे, म्हणून त्यांनी सांगितलंय ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं. बी मध्ये काय म्हटलं बघा, व्हेन द ऍटम सॅलरी अँड वेजेस. काय म्हटलंय, when the atom salaries and wages is given in which salary appear first. आता बघा मी पुन्हा रीड करतो, तुम्हाला मी आता वाचून दिलं बघा. काय म्हटलंय, when the atom salary and wages. जर ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला सॅलरीज अँड वेजेस असा जर आयटम आला तर तुम्ही काय करणार. मग त्यांनी पुढे काय म्हटलंय, is given in which salaries appear first. सॅलरी अँड वेजेस मध्ये पहिला शब्द कोणता आहे, सॅलरी. मग त्यांचं म्हणणं असं आहे, जर दोघांमध्ये पहिला शब्द जर सॅलरीज असेल तर जास्त मान सन्मान कोणाला द्यायचा, सॅलरीला. जास्त वेटेज कोणाला द्यायचं, सॅलरीला द्यायचं. मग मला सांगा, सॅलरीला जर जास्त वेटेज द्यायचं तर सॅलरी आपली काय आहे, सर सॅलरी आपली इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस लिहायचं कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बघा त्यांनी पण तेच म्हटलंय, इट शुड बी ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. सॅलरी अँड वेजेस इज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आपला सॅलरी अँड वेजेस हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. ठीक आहे. बघा जे आपले डाऊट होते, जे प्रॉब्लेम्स होते, जे आपल्या शंका होत्या त्या आपण काय केल्या, व्यवस्थित बघितल्या. तर तुम्ही करायचं काय पहिल्यांदी, तर पुढे काय शिकायचं, पुढे समजणार का नाही समजणार ते गेलं हवेमध्ये ओढून, त्याच्याशी आपलं काही करायचं नाही. पण तुम्ही सर्वांनी लिहिलं असेल, लेक्चर ऐकलं असेल, नो प्रॉब्लेम, पण एकदा व्यवस्थित वाचा. ठीक आहे. अभ्यास करण्याची एकदम मस्त सिस्टम आहे. तुम्हाला तुम्ही जे पण लिहिलंय, समजा फॉर एक्झाम्पल आता हे तुमचं तुम्ही लिहिलंय वहीमध्ये. ठीक आहे, तुम्ही वहीमध्ये लिहिलंय, असं समजा की तुम्ही लिहिलंय, तर हे लिहिल्यानंतर तुम्ही काय करायचंय, त्याला व्यवस्थित लिहिल्यानंतर वही समोर घ्या, वरती वाचा, थोडं जोरामध्ये वाचा. जेव्हा तुम्ही जोरात वाचता ना, ट्रेडिंग अकाउंट पर्टिक्युलर, खाली काय टू ओपनिंग स्टॉक, टू परचेस, लेस परचेस रिटर्न, हे एकदा थोडं जोराने वाचा. हिने का तुमचं इंग्लिश पण थोडं सुधारेल. आणि जेव्हा जोराने बोलतो तर आपलं ते लिपसिंग होतं. लक्षात घ्या, मराठीत लावण्यात आपण तुम्ही शिव्या देता काय करतात ते समजत नाही. लिपसिंग तुमचं झालं पाहिजे. ठीक आहे. तर वाचा व्यवस्थित, एक एक अर्थ समजून घ्या. तुमच्याकडे त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं अँड्रॉइड मोबाईल आहे, डिक्शनरी आहे, जे तुम्हाला अर्थ समजणार ना. आता समजा मला कस्टम ड्युटी समजत नाही, अरे जा डिक्शनरीमध्ये टाईप करा कस्टम ड्युटी मीन्स, येऊन जाईल. ठीक आहे. डिक्शनरी जर तुमच्याकडे नसेल तर मला तुम्ही मेसेज करा, तुम्हाला त्याची लिंक पाठवतो मी. ठीक आहे. त्यानंतर वेजेस वॉटर अँड एग्रीज का असतं सर, नाही माहितीये, सर्च करा तुम्ही डिक्शनरीमध्ये. ठीक आहे. व्हॉट्सअपला तुम्ही टाइमपास करता, याला टाइमपास करता, तुम्ही एक डिक्शनरी डाउनलोड करा आणि ती डिक्शनरी डाउनलोड केल्यानंतर मोबाईलमध्ये जे शब्द तुम्हाला
अवघड वाटतात, अर्थ समजत नाही, तर टायपिंग करा, तुम्हाला अर्थ समजेल मराठीमध्ये. इंग्लिश टू मराठी डिक्शनरी डाउनलोड करा, अतिशय सोपं आहे. सर डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय, शोधा डिक्शनरीमध्ये. मी सांगितलं मगाशी. थेफ्ट म्हणजे काय, आता प्रत्येक गोष्ट मी सांगणार आणि लगेच तुमच्या डोक्यात जाणार असं होणार नाही, पण जर तुम्ही डिक्शनरी जर ठेवली, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक डिक्शनरी दाखवतो. मी लेक्चर चालवायच्या अगोदरच केली होती. ही बघा, इंग्लिश हे एक इंग्लिश टू मराठी डिक्शनरी मी खास तुमच्यासाठी डाउनलोड केली आहे. ठीक आहे, याची लिंक समजा तुम्हाला हवी असेल, तुम्हाला मेसेज करा, तर मी काय व्हॉट्सअपला याची लिंक देईल, किंवा तुम्ही प्ले स्टोअरवरून सर्च करा. जर नाही सापडली तर मला विचारा. तर समजा फॉर एक्झाम्पल थेफ्टचा अर्थ तुम्ही सांगितला चोरी, पण तुम्हाला जर नाही आठवला तर तुम्ही काय करा, इथं सर्च करा. म्हणजे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगणार लगेच समजणार असं नाहीये, पण ज्या तुम्हाला इंग्लिश तुम्हाला जर पक्क करायचं असेल, तुमची डिक्शनरी जर तुम्हाला पक्की करायची असेल, तुम्ही डिक्शनरी डाउनलोड करा, जे शब्द आढळतील ते टाकून घ्या, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. ठीक आहे, जास्त आपल्याला काही त्याच्यामध्ये जास्त त्याला MB नेट लागत नाहीये. चला, ट्रेडिंग अकाउंट बघितलं, कसा अभ्यास करायचा तेही मी सांगितलं, जोराजोरामध्ये वाचायचं. आता नेक्स्ट अकाउंट आपला बघायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कोणतं बघायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जर काय दिलं आपण ते वाचून घेऊया. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का तयार करतो आपण, वर्षाच्या शेवटी आपल्याला किती प्रॉफिट झाला, किती नफा झाला हे शोधून घेण्यासाठी. बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज द टाइप ऑफ नॉमिनल अकाउंट. नॉमिनल आहे का रिअल आहे का ते आपल्याला घेणं देणं नाही. ठीक आहे, पुढे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ मेन अकाउंट इफ इन्कम स्टेटमेंट. इट इज प्रिपेअर्ड as certain the net profit earned or net loss served by a business concern the accounting year. All indirect expenses are to be recorded to the debit side, whereas all indirect expenses are to be recorded to the credit side. ठीक आहे, पुढे म्हटलंय the credit balance on the account show net profit. चला, हे आपलं वाचण्याची गरज नाही. ठीक आहे, जेवढं मला वाचायचं होतं, जेवढं मला हे आता ह्या लेक्चर मध्ये समजावून सांग. आता अशा पण काही गोष्टी असतात त्या तुम्हाला ह्या लेक्चर मध्ये समजावणं काही समजणार नाही, कारण की ते पुढे लिंकिंग आहे. ज्या गोष्टी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये मी शिकवल्या त्याच गोष्टी मी ह्या लेक्चर मध्ये तुम्हाला समजावून सांगणार. ठीक आहे, बघा काय म्हटलंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे आपल्याला पुढे लिहून दिलंय. ते काय सांगतंय की ते असं सांगतं आपल्याला किती नॉमिनल अकाउंट आहे. नो, त्याचं आपलं काही नाहीये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ मेन अकाउंट ऑफ इन्कम स्टेटमेंट. आपल्या व्यवसायामध्ये आपण जेव्हा फायनल अकाउंट तयार करतो तर सगळ्यात महत्वाचं मेन अकाउंट कोणतं, आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. कारण जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर तुम्ही व्यवस्थित अकाउंट तयार केलं तरच तुम्हाला प्रॉफिट समजेल, तरच तुम्हाला नेट प्रॉफिट किती झाला ते समजेल, नेट लॉस किती झाला ते समजेल. बरोबर ना. पुढे म्हटलंय अ बिझनेस कन्सर्न ड्युरिंग द अकाउंटिंग इयर. अकाउंटिंग वर्षामध्ये आपण काय तयार करतो, ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर टू बी रेकॉर्डेड इन द डेबिट साइड. बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण काय लिहितो, जे सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. पुढे वेअर एज ऑल इनडायरेक्ट इन्कम आर रेकॉर्डेड इन द क्रेडिट साइड ऑफ अकाउंट. सर्व इनडायरेक्ट इन्कम आपण लिहितो कुठे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. याच्यावर आपली मागे चर्चा झाली आहे, हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाहीये, तरी पुन्हा पुन्हा मी सांगतो, अतिशय बेसिक. ठीक आहे, चला खाली म्हटलं आरन कार्टर, अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अन अकाउंट इन टू विच ऑल गेन अँड लॉसेस. आता हे का मी समजून सांगत नाही, कारण की अजून तुम्हाला ग्रॉस लॉस ग्रॉस प्रॉफिट माहित नाही. या गोष्टी तुम्हाला मी समजावून कसं सांगणार, जेव्हा मी काही फॉर एक्झाम्पल घेणार, एक्झाम्पल घेतल्यावरती ग्रॉस प्रॉफिट का असतो, ग्रॉस लॉस का असतो, नेट प्रॉफिट का असतो, नेट लॉस का असतो, तेव्हा यावरती आपण बघूया. ठीक आहे, मी आता तुम्हाला याबद्दल काही सांगणार नाही. आता आपला मुद्दा एकच आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट समजावून घे ना. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय काय लिहिलं जातं, क्रेडिटला काय काय लिहिलं जातं ते बघणं. चला, तुम्ही नवीन पेजवरती यायचंय. नवीन पेजवरती नाव टाकायचं समस्येच्या वरती, प्रो फॉर्मा ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. अतिशय सुटसुटीत लिहायचं आहे, अतिशय सुटसुटीत. ठीक आहे, पहिले तुम्ही एकतर नोट्स जर दिल्या तुम्हाला मी, तर नोट्स मध्ये जा, वाटलं तर पहिल्यांदा सगळं फॉर्मॅट लिहून घ्या. अकाउंट मध्ये लिहिणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही लिहिलं नाही
तर मला तरी वाटतं तुम्ही अकाउंट मध्ये चांगलं हॉल असं वाटत नाही. पण मी तुम्हाला 100% सांगतो की अकाउंट तुमचा पक्का विषय होणार, पण मी सांगतो तसं करा. एकतर तुम्ही आता पहिले लिहून घ्या सर्व, ठीक आहे. त्यानंतर एकतर लेक्चर पहिले ऐकून घ्या, पण मी तुम्हाला एकदम बेस्ट उपाय देईल का पहिला फॉर्मॅट तुम्ही नोट्स मधून लिहून घ्या, व्यवस्थित लिहा, ठीक आहे. तुमचं अक्षर कसं असो मला आवडेल, ठीक आहे. तुम्ही आता लिहून घ्या, ते लिहिल्यावर व्यवस्थित वही समोर ठेवा, पेन्सिल समोर ठेवा आणि जे तुम्हाला मी समजावून सांगतोय ते तुम्ही ते लिहून घ्या, म्हणजे बेस्ट, ठीक आहे. म्हणजे तुमचं लिहिणं पण होईल, ऐकणं पण होईल, समजून पण घेता येईल. आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे, जर आपल्याला जर एखादा शब्द मी नाही सांगितला किंवा समजतच नाहीये, तुम्ही रात्री 12 वाजता उठा, डिक्शनरी ओपन करा, त्या शब्द टाईप करा, तुम्हाला अर्थ माहित होईल. अर्थ माहित झाला का आपलं अकाउंट सोपं होतं. अकाउंट अवघड जाण्याचं कारण का आपलं, की आपली डिक्शनरीच पक्की नाहीये, ठीक आहे. तिला पक्क करा पहिल्यांदा. चला काय म्हटलं बघा, आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला काय लिहायचं. चला मी तुम्हाला इथे लिहून देतो, इथे मी थोडं चला मी टायपिंग करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय लिहायचं, जितके आपले खर्च असतील, तर खर्च कोणते हे तुम्हाला माहितीच आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, ठीक आहे. 1 सेकंड. बघा आपले खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्स असतील, ठीक आहे. जे खर्च असतील इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ते लिहायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. किंवा जो आपला लॉस असेल, काय असेल लॉस, तोटा, तर तोटा काय काय असू शकतो ते पुढील लेक्चरमध्ये किंवा आता खाली आपण जेव्हा बघू तेव्हा समजेल. पण जेवढा लॉस आहे तो लिहायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, लक्षात ठेवा. जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ते लिहायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. सर क्रेडिटला काय लिहायचं, फायदा, काय लिहायचं, फायदा. 1 सेकंड. क्रेडिट बाजूला आपण काय लिहिणार, फायदा. जो आपला फायदा असेल, इन्कम असेल, लिहायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. जो आपला खर्च असेल, तोटा असेल, तो लिहायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. खर्च कोणता पण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, लक्षात ठेवा. चला आपण बघूया. बघा काय म्हटलंय, डेबिट साइडला पर्टिक्युलर इनर अमाऊंट रुपीज, आउटर अमाऊंट रुपीज. क्रेडिटला बघा पर्टिक्युलर इनर अमाऊंट रुपीज, आउटर अमाऊंट रुपीज. डेबिटला आपण पहिलं बघूया, टू सॅलरी, पगार, टू शेअर्स, सॅलरीज अँड वेजेस, पगार आणि वेजेस, टू रेंट अँड टॅक्सेस, हे सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा लॉस असेल, लक्षात ठेवा. टू रेंट अँड टॅक्सेस, भाडे किंवा कर. टू इन्शुरन्स, विम्याचा खर्च. टू इलेक्ट्रिसिटी लाइटिंग, इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपली जी ऑफिसमध्ये आपण लाईट वगैरे यूज करतो ती. टू टेलिफोन पोस्टेज, पोस्टाचा वगैरे खर्च, कुरिअर वगैरे. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पेन, पेन्सिल, खोडलबर, स्टेपलर, स्टेपलरच्या पिना, बुक्स वगैरे, जे काही बुक्स वगैरे लागतात ते प्रिंटिंग अँड स्टेशनरी मध्ये येतं. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन, ठीक आहे. गुड्स सेल्स करण्यासाठी आपण एक सेल्समन ठेवला होता, त्याच्या प्रवासाचा खर्च म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. डेप्रिसिएशन ऑन फिक्स ॲसेट, ज्या काय आपल्या ऍसेट होता फिक्स, त्यावरती वर्षाच्या शेवटी आपण घसारा घेतला, घट झाली, त्याला म्हणायचं डेप्रिसिएशन. लॉस आहे आपला. लोडिंग चार्जेस, गुड्स सेल्स करताना जो गुड्स विकताना गाडीमध्ये आपण गुड्स लोड करतो त्याचे चार्जेस. ऑडिट फी, जेवढं वर्षभर आपण अकाउंटिंग केलं ते चूक आहे की बरोबर आहे ते आपल्याला चेक करून घ्यावं लागतं सीएन कडनं. सीएन जे आपण जी फी देतो त्याला म्हणतो ऑडिट फी. टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, टू रिपेअर्स, रिन्युअल्स, मेंटेनन्स. टू इंटरेस्ट ऑन लोन. टू सनरी ऑब्लिक मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणजे किरकोळ एक्सपेन्सेस. टू कन्व्हेन्स, कन्व्हेन्स म्हणजे काय, एक प्रकारचा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहे, पण ट्रॅव्हलिंगला आपण काय जे जवळच्या आसपासचे असतात छोटे छोटे ते असतात ट्रॅव्हलिंग, म्हणजे लांबचे प्रवासाचे खर्च असतात, ऑफिस वगैरे, गुड ऑफिसच्या रिलेटेड, सेलच्या रिलेटेड, ते काय असतात कन्व्हेन्स मध्ये. टू लॉस बाय फायर, फायर म्हणजे आग.
टू लॉस बाय थेफ्ट, थेफ्ट म्हणजे चोरी, लॉस इन ऍक्सिडेंट, ऍक्सिडेंट म्हणजे अपघात, टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल, ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च आहे, टू कमिशन अलाउड गिव्हन, आपण जर कोणाला कमिशन दिलं असेल तर, टू डिस्काउंट अलाउड, आपण जर कोणाला आपण डेटर्सला जर डिस्काउंट दिला असेल तर, टू अलाउन्सेस, याच्यावर आपण नंतर चर्चा करू, टू ऍडव्हर्टाइजमेंट जाहिरातीचा खर्च, टू कॅरेज आउटवर्ड गुड सेल्स करताना वाहतुकीचा खर्च, टू सेल चार्जेस, ठीक आहे, टू बॅड डेट्स. आता काही काही असे शब्द आहे की मी ते एक्सप्लेन करू शकत नाही कारण त्याला एक्झाम्पल द्यावे लागतं, ठीक आहे. टू बॅड डेट्स बुडीत कर्ज, एक्सपोर्ट ड्युटी गुड्स बाहेर देशामध्ये सेल्स करत असताना आपल्या त्याच्यावरती एक ड्युटी भरावी लागते, त्याला म्हणतात एक्सपोर्ट ड्युटी, टॅक्सेस म्हणजे कर, टू जनरल एक्सपेन्सेस, टू ट्रेड एक्सपेन्सेस. आता ट्रेड एक्सपेन्सेस हा आयटम थोडा कन्फ्युजन वाला आहे, म्हणजे सांगायला नाही पाहिजे पण सांगतोय मी. ट्रेड एक्सपेन्सेस कधी कधी ट्रेडिंगच्या डेबिटला पण येतो, इथं नाहीये, लक्षात घ्या, तो तुम्हाला इथे लिहून दिला नाहीये, ठीक आहे. इथे तुम्हाला ट्रेड एक्सपेन्स दिसतोय का नाही, पण लक्षात ठेवा कधी कधी ट्रेड एक्सपेन्सेस हा ट्रेडिंगच्या डेबिटला पण येतो, ठीक आहे. कन्फ्युजन करून घेऊ नका, जेव्हा येईल तेव्हा त्याचे दोन रूल्स आहेत, रूल्स मी तुम्हाला काय सांगेन. टू लिगल एक्सपेन्सेस कायदेशीर एक्सपेन्सेस, प्रोफेशनल चार्जेस बँक चार्जेस, सोलिसिटर्स फीज म्हणजे कायदेदाराची फीज वगैरे, टू सेकंडरी पॅकिंग चार्जेस, टू लॉस ऑन सेल ऑन फिक्स असेट, आपण जर आपली फिक्स असेट जर विकली असेल आणि त्यावर जर काही लॉस झाला असेल तर तो पीएलच्या लिहायचा डेबिटला, टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट. याच्याबद्दल आता आपल्याला चर्चा करता येणार नाही. आता फक्त आपल्याला एवढंच बघायचं होतं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय काय लिहिलं जात, बाकी काही 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 बघायचं नाही. सर तुम्ही काय काय शब्दांचा अर्थच सांगितले नाही, बरोबर आहे ना. सगळं मी सांगून कसं करायचं, तुम्हाला मी डिक्शनरी सांगितलं एवढं मेहनती नाही, ठीक आहे. काही एमबी नेट खर्च केला मी त्यासाठी. तुम्ही आता पेन्सिल हातामध्ये घ्यायची किंवा तुम्ही लेक्चर चालू असताना लिहिलं पण असेल काय म्हणता मराठीमध्ये, प्रत्येक शब्द मराठीमध्ये लिहून घ्या वाटलं असतं, लाजायचं नाही. वही तुमची आहे, जर मित्राने वही मागितली, मित्र बोलला की बाबा तू हे काय लिहिलं मराठीमध्ये, त्याला बोलायचं बाबा वही माझी आहे, पैसे मम्मी पप्पाने दिले, खर्च मी केलाय, तुला वही लागत असेल तर घे नाही तर घेऊ नको, ठीक आहे. जे जे तुम्हाला यामध्ये अवघड वाटलं ते तुम्ही काय करायचं डिक्शनरीमध्ये टाईप करा. समजा फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी, आता माहिती विजेचा खर्च, ठीक आहे, पण इथे बघा मी सॅलरीज टाकतो. काय सॅलरीज, सॅलरी म्हणजे पगार, सॅलरीज काय आलं पगार. म्हणजे तुम्ही तर पेन्सिल मध्ये लिहून घेत जा, जे जे तुम्हाला नोट्स लिहायच्या मराठीमध्ये, तुम्हाला अकाउंट पक्क करायचं आहे ना, मी सांगतो तसं करा, ठीक आहे. मराठीमध्ये तुम्ही इथे डिक्शनरी पक्की करा, जे जे अवघड शब्द आहे ते लिहून घेत जा, लाजायचं नाही कोणत्या परिस्थितीमध्ये. चला तर आपण सर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय लिहिलं, जे आपले खर्च इनडायरेक्ट ते आणि तोटा जो लॉस आहे तो. चला आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला काय लिहायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला सर्व लिहायचे इनडायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम लिहायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट. बघ काय म्हटलंय, बाय ग्रॉस प्रॉफिट, सर आम्ही तुम्ही सांगितलं नाहीये, आता याची बघायची गरज नाहीये. चला पुढे, बाय कमिशन रिसिव्ड, कमिशन मिळालं फायदा आहे, इनडायरेक्ट सगळे इनडायरेक्ट इन्कम या. बाय डिस्काउंट रिसिव्ड अर्न्ड, अर्न म्हणजे मिळवणे, डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे मिळवणे, डिस्काउंट मिळाला. इंटरेस्ट रिसिव्ड व्याज मिळालं. डिव्हिडंड रिसिव्ड, ठीक आहे, डिव्हिडंड रिसिव्ड समजा अर्थच मला माहित नाहीये, तुम्हाला माहित नाहीये, शोधा तुम्ही, ठीक आहे, ठीक आहे. जर माहित नसेल तर टाईप करायचं डिव्हिडंड म्हणजे काय. तर मला माहिती याच्यामध्ये बरं, आता जे जे लेक्चर बघतायत ना जवळपास 50% पोरांना डिव्हिडंडचा अर्थ माहित नसेल, ठीक आहे. मग आता काय करायचं, तर मी सांगितलं तरी विसरणार आहे, मग तुम्हाला डायरेक्ट सांगतो मी कसं शोधायचा. डिक्शनरीमध्ये जा, डिव्हिडंड, डिव्हिडंड काय अर्थ आला इथे दिसला, इथं क्लिक करा डिव्हिडंडला, लाभांश, ठीक आहे. म्हणजे लाभांशचे पैसे आपल्याला मिळाले तर आपला इन्कम आहे. तर हे जे शब्द असे तुम्हाला आढळणार ते लिहून घ्या, म्हणजे असे शोधा डिक्शनरीमध्ये, ठीक. डिक्शनरी नसेल तुमच्याकडे लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, मला तुम्ही मेसेज टाका, तुम्हाला देऊन टाकेल मी, ठीक आहे. लिंक तुम्हाला शेअर कराल. पुढे बघा,
बाय रेंट रिसिव्ड, रेंट म्हणजे भाडं मिळणे, बाय सन्ड्री मिसलेनियस रिसिप्ट, ठीक आहे, जशी किरकोळ काही इन्कम जे आपण प्रत्येकी नोंदवू शकत नाहीये तर सन्ड्री इन्कम मध्ये आपण काय करतो नोंदवून टाकतो. बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट, ऍसेट सोल्ड केली विकली त्यावरती प्रॉफिट झाला तर तो लिहायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. बाय नेट लॉस याच्यावर चर्चा करायची नाही. बघा काय आहे तरी काय तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला क्रेडिट वाचा चांगलं. एकदा जर तुम्ही एकदा दोनदा जर वाचलं चांगलं तर फायनल अकाउंट मध्ये कोणतीही पोस्टिंग चुकणार नाही. एखादा गरीब विद्यार्थी असेल तर तो म्हणतो मला फक्त पासिंग व्हायचं आहे, त्याने ह्या पोस्टिंग जरी केल्या प्रश्नामध्ये तरी तो चांगल्या मार्गाने पास होईल. ठीक आहे, फक्त वाचा. तुम्हाला बेस्ट आयडिया पण दिली आहे, जे शब्द आडतील डिक्शनरी मध्ये घ्या. ठीक आहे, बघा पेन्सिल लिहून घ्या. एकदा दोनदा वाचलं तुम्ही चांगलं, समजा स्टडी फायनल अकाउंट तुम्ही स्टडीला घेतलं असं तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तर क्वेश्चन सॉल्व्ह करण्या अगोदर एकदा ट्रेडिंग अकाउंट वाचून काढा, एकदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वाचून काढा आणि पुढे आपण शिकणारे बॅलन्स शीट एकदा बॅलन्स शीट वाचून काढा. काही उरणार नाही, सोपा टॉपिक आहे. ठीक आहे, चला काय बाकी आता. सर आता आपण ट्रेडिंग अकाउंट बघितलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितलं. लेक्चर किती मिनिटं झाले आपले बघू दे मला. लेक्चरला किती मिनिटं झाले, 46 मिनिटं झालेत ना. चला मी एका 2-3 मिनिटांमध्ये तुम्हाला बॅलन्स शीट वाचून दाखवतो. ठीक आहे, फॉर्मॅट रेडी आहे. पुन्हा तेच करा तुम्ही, बॅलन्स शीट एकदा लिहून काढा नोट्स मधून व्यवस्थित सुटसुटीत. ठीक आहे, व्यवस्थित लिहून काढा त्या. ठीक आहे, जे जे आडणार मराठीमध्ये तुम्हाला डिक्शनरीमध्ये अर्थ शोधायचे लिहायचे. ठीक आहे, सेल्फ डिफेन्स स्वतः अवलंबून राहायचं, लिहा अर्थ सगळं समजून जाईल. चला बॅलन्स शीट म्हणजे काय, ताळेबंद. सर बॅलन्स शीट म्हणजे काय, ताळेबंद. वर्षाच्या शेवटी आपली किती मालमत्ता आहे, आपली किती प्रॉपर्टी आहे, आपल्याला किती घेणं आहे हे शोधण्यासाठी बघण्यासाठी आपण काय तयार करतो, बॅलन्स शीट. वर्षाच्या शेवटी आपल्याला किती देणं आहे, आपल्याला किती कर्ज आहे, पार्टनरांचं किंवा ओनरांचं कॅपिटल किती आहे हे बघण्यासाठी आपण काय करतो, बॅलन्स शीट ताळेबंद तयार करतो. ताळेबंद हा प्रत्येक वर्षाच्या 31 मार्चला तयार केला जातो. ठीक आहे, काय म्हटलं बघा, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म. वर्षाची आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठी, वर्षाची आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठी फर्म किंवा प्रोप्रायटरशिप, वर्षाची आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठी आपण बॅलन्स शीट तयार करतो. पुढे काय म्हटलंय, ऑन पर्टिक्युलर डे. डे वाईज सुद्धा तुम्हाला समजू शकते, पण डे वाईज सुद्धा तुम्ही काय, डे वाईज मंथ वाईज इयर वाईज सुद्धा तुम्ही बॅलन्स शीट तयार करू शकता. पुढे ऑल लायबिलिटीज आर रेकॉर्डेड टू इट्स लेफ्ट हँड साइड. जितक्या साऱ्या लायबिलिटीज आहे, जितक्या साऱ्या लायबिलिटीज आहे बघा, जितक्या सर्व लायबिलिटीज आपण कुठे नोंदवतो, रेकॉर्डेड इट्स लेफ्ट हँड साइड. बघा बॅलन्स शीटची जी लेफ्ट हँड साइड आहे, बघा माझी लेफ्ट हँड साइड, तुमची पण लेफ्ट हँड साइडच आहे ना. आपल्या लेफ्ट हँड साइडला कोणतं आहे, लायबिलिटीज. काय आहे, लायबिलिटीज म्हणजे देणे. जेवढं तुमचं देणं आहे, जेवढं आपल्यावरती कर्ज आहे ते सगळं नोंदवायचं बॅलन्स शीटच्या लेफ्ट हँड साइडला. ठीक आहे, पुढे काय म्हटलं बघा, वेअर ॲज ऑल द आर रेकॉर्डेड as all asset are recorded to its right hand side. जितक्या साऱ्या ऍसेट्स आहेत त्या सर्व ऍसेट नोंदवल्या जातात बॅलन्स शीटच्या राईट हँड साइडला. बघा ही त्याची राईट हँड साइड आहे. ठीक आहे, जेवढ्या ऍसेट नोंदवल्या जातील त्या सर्व जेवढ्या मालमत्ता प्रॉपर्टी आहे त्या नोंदवायच्या कुठे, बॅलन्स शीटच्या ऍसेट बाजूला. ठीक आहे, अजून काय म्हटलंय, द बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट. बॅलन्स शीट हे अकाउंट नाहीये. बॅलन्स शीट इथे मी बघा बोर्ड अंडरलाईन करतो, लिहिल्यावर तुम्ही अंडरलाईन करा. बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट बट अ स्टेटमेंट. बघा हे अतिशय महत्वाचं आहे, जेव्हा तुम्ही लिहा जर अंडरलाईन करून घ्या. द बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट.
बट अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट एक अकाउंट नाहीये. जसं ट्रेडिंग अकाउंट आपण अकाउंट म्हणतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण अकाउंट बोलतो. बॅलन्स शीटला अकाउंट नाही म्हणायचं. बॅलन्स शीट आपलं काय आहे? स्टेटमेंट आहे. काय आहे? स्टेटमेंट. शोईंग द फायनान्शियल पोझिशन ऑफ अ फर्म. व्यवसायाची आर्थिक परिस्थिती आपलं काय करतं? दाखवतं बॅलन्स शीट. ॲज ऑन अ गिवन डेट इन द फॉर्म ऑफ ऍसेट अँड लायबिलिटी. ठीक आहे. चला खाली काय म्हटलंय बघा, डेफिनेशन दिले तिने. डिफाईन म्हटलंय, द बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑन अ पर्टिक्युलर डेट शोईंग on one side the trader's property and position and on the other side the liability. बॅलन्स शीट काय शो करतं? एका बाजूला लेफ्ट हँड साइडला काय दाखवतं? लायबिलिटी. आणि राईट हँड साइडला काय दाखवतं? ऍसेट. असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे. बॅलन्स शीटची लेफ्ट हँड साइड काय शो करते? लायबिलिटी, देणं, कर्ज. आणि बॅलन्स शीटची राईट हँड साइड काय शो करते? ऍसेट, मालमत्ता, प्रॉपर्टी. तसं फॉर्मॅट बघूया आपण. बघा, प्रो फॉर्मा ऑफ बॅलन्स शीट. प्रो फॉर्मा तुम्ही लिहून घ्या पहिल्यांदा, नंतर लेक्चर स्टार्ट करा. बघा, प्रो फॉर्मा ऑफ बॅलन्स शीट इज गिवन बिलो. प्रो फॉर्मा ऑफ बॅलन्स शीट इज गिवन बिलो. काय म्हटलंय? बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च डॅश डॅश डॅश. चला, लायबिलिटी म्हणजे काय? देणे. चला मराठीमध्ये अर्थ लिहून देतो मी. लायबिलिटी म्हणजे काय? देणे. ठीक आहे. ऍसेट म्हणजे काय? मालमत्ता. मालमत्ता किंवा प्रॉपर्टी. ठीक आहे. चला, लायबिलिटीज इनर अमाऊंट रुपीज, आउटर अमाऊंट रुपीज. ऍसेट इनर अमाऊंट रुपीज, आउटर अमाऊंट रुपीज. बघा, लायबिलिटी साईडला काय काय म्हटलंय? कॅपिटल. इथे तुम्हाला कॅपिटल दिसतं. आता एबीसी पार्टनरांचं. जर प्रोप्रायटरशिप असेल तर कॅपिटल अकाउंट असेल, एबीसी नसेल. खाली म्हटलंय पार्टनर्स करंट अकाउंट. जे 11वीची जी मुलं असतील, 11वीच्या मुलांनी फक्त कॅपिटल अकाउंटच लिहायचं आहे. एबीसी लिहित बसायचं नाही. फक्त 12वीच्या मुलांनी काय करायचं? एबीसी लिहायचं. 11वीच्या मुलांनी कॅपिटल अकाउंट. इथे डायरेक्ट काय करा? अमाऊंट लिहून टाका. खाली एबीसी लिहित बसायचं नाही. खाली म्हटलंय पार्टनर्स करंट अकाउंट. 11वीच्या मुलांनी पार्टनर्स करंट अकाउंट लिहिण्याची गरज नाहीये. ठीक आहे. पार्टनर्स करंट अकाउंट काय सर? बघू आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये. चला मी याच्यावर चर्चा करत नाही आता. ठीक आहे. पार्टनर्स करंट अकाउंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. 11वीची मुलं करंट अकाउंट मध्ये लिहिणार नाही. जनरल रिझर्व्ह काय असतो? आता याच्यात बरेचसे असे मिनिंग्स आहे का ते तुम्हाला शब्दाशी अर्थ सांगून समजणार नाही. त्याला एक्सप्लेन करावं लागेल मला. ठीक आहे. त्यामुळे याच्यात खूप म्हणजे जवळपास तुम्ही काम करा. तुम्हाला बॅलन्स शीट काय ते समजलं असेल. बरोबर ना? तुम्ही आहे तसं बॅलन्स शीट लिहून घ्या नोट्स मधून. तुम्हाला मी सांगितलं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सगळं देणं, जितकं व्यवसायातनं देणं आहे ते सर्व देणं राहतं कुठं? बॅलन्स शीटच्या ऍसेटला. त्यानंतर बॅलन्स शीटच्या ऍसेटला काय असतं? जेवढी व्यवसायाची प्रॉपर्टी आहे, मालमत्ता आहे, ती सर्व असते बॅलन्स शीटच्या ऍसेटला. मग प्रॉपर्टी कोणती कोणती ती तर बघून घ्या. लायबिलिटी कोणती कोणती बघून घ्या. ठीक आहे. तर मी वाचून दाखवत नाहीये, तुम्हाला तुम्ही लिहून घ्या. जसे आपले क्वेश्चन पुढे पुढे जातील तर क्वेश्चन आपण काय करूया? बघता बघता तुम्ही या गोष्टी काय करून एक्सप्लेन करू कशाचा काय अर्थ. कारण याच्यामध्ये समजा इन्व्हेस्टमेंट आहे, नुसतं गुंतवणूक सांगून फायदा नाहीये. ठीक आहे. लीजवर प्रिमायसेस, भाडे तत्वावर घेतलेली जागा. ठीक आहे. तुम्हाला जेवढं डिक्शनरी मधून कव्हर करता तेवढं करा. पण हे सगळं मी ऍसेट आणि लायबिलिटीचे मिनिंग्स एक्सप्लेनेशन मी एक प्रॉपर क्वेश्चन सोडवून दाखवतो आणि करेन. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा स्टुडंट, आपण ह्या लेक्चरमध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते असतात ते आपण बघितलं. डायरेक्ट एक्सपेन्स कोणते असतात ते आपण बघितलं. सगळ्यात महत्वाचं आपण ट्रेडिंग अकाउंटचे डेबिटला का लिहायचं, कोणते कोणते डायरेक्ट एक्सपेन्सेस लिहायचे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला का लिहायचं, म्हणजे प्रो फॉर्मा ऑफ ट्रेडिंग अकाउंट. त्यानंतर आपण बघितला प्रो फॉर्मा ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि त्यानंतर आपण बघितलं बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मी जास्त समजावून सांगितलं नाही, कारण की त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लेन करायच्या. ठीक आहे. समजावून सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही फक्त आता फॉर्मॅट लिहून घ्या.
बाकी मी तुम्हाला एक्झाम्पल सोडवून देताना काय ते दाखवा. तर विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर व्यवस्थित समजून घ्या. इथे आपलं जवळपास बेसिक फायनल अकाउंट संपलाय. पुढच्या लेक्चरपासून आपण पुढे 3 ते 4 क्वेश्चन आपण असे बघणार आहे की त्याने तुमचं ट्रेडिंग अकाउंट पक्क होईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पक्क होईल आणि तुमचं बॅलन्स शीट तुमचं पक्क होईल. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन का आपण बघणार आहोत हे लक्षात ठेवायचं. जर तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, रिलेटिव्हजला जर तुम्ही व्हिडिओ शेअर करत नसेल, युट्यूब चॅनल पण आहे आपला, युट्यूब चॅनलवर तुम्हाला जर व्हिडिओ दिसत असतील तर ते युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, त्या बेल आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत असतील. ठीक आहे. ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आमच्यासोबत तुम्ही जॉईंट व्हा. 1 to 1 तुम्हाला अकाउंट काय शिकवलं जाईल. तो पण टाटा.